मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं तरुणाच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे। दरवाजाच्या बाहेर लटकत गाडी चालवण्याचा उपद्व्याप महागात पडलेला आहे। केवळ स्टीअरिंगला लटकत कार चालवण्याच्या नादामध्ये अपघात झालेला आहे। तरुणाचे प्रताप समाज माध्यमांवर व्हायरल झालेत। मोबाईल चित्रीकरणाच्या आधारावर पोलिसांनी अटक केली आहे। तर सूरज सावला 26 वर्षीय या तरुणाचं नाव आहे आणि त्याला अटक करण्यात आली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अतिशय भयानक ही दृश्य आहे। तर महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय तपासणी या तरुणाची केली आहे आणि मद्यप्राशन केल्याचं त्यात स्पष्ट झालंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, अतिशय धक्कादायक आणि विदारक अशी दृश्य आहेत। मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं तरुणाच्या अंगलट आलेलं आहे। नेमकं काय घडलंय? नक्कीच अंधेरीचा हा मार्ग आहे। अंधेरीच्या मार्गावरती हा तरुण दारूच्या नशेमध्ये यांनी स्टेअरिंग वरून डायरेक्ट तो बाहेर उतरला आणि हाताने स्टेअरिंग फिरत तो अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर गेला आणि नंतर पुढे जाऊन ती गाडीचा अपघात झालेला आहे। आणि ही दृश्य जेव्हा व्हायरल झाली त्या व्हायरलच्या नुकसानंतर पोलिसांनी मात्र त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे। पोलिसांनी ह्या मुलाला शोधून काढलेला आहे आणि रिपोर्टमध्येही आले होतं का तो मद्यपाशन करून ही गाडी चालवत होता, त्यामुळे त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहिलं मुंबईच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अनेक हिट अँड रन केस झालेले आहेत। खूप लोकांचा निर्दोष लोकांचा जीव गेलेला आहे। त्यामुळे आता कडक कारवाई हिट अँड रन व्हावी असेच आदेश शासनाकडून आलेले आहेत, पोलीस प्रशासनाकडून आलेले आहेत। त्यामुळे अशाच प्रकारची ही कारवाई इथेही दिसलेली आहे। नक्कीच धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एक मद्यधुंद तरुण कशा प्रकारे गाडी चालवतोय, किंबहुना तो गाडीच्या बाहेर स्टीअरिंगला लटकून त्याने गाडी सुरू केलेली आहे, मात्र ती गाडी त्याला नंतर कंट्रोल करता आलेली नाही।